नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्य वार्ता टीवी न्यूज। सत्य वार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। यमेन चषक 2024 क्रिकेट स्पर्धा का उद्घाटन महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त हुआ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदिवासी कच्छ ठाणे जिला ग्रामीण कार्य अध्यक्ष महादेव घटाल जी के हाथों किया गया। बताते भिनार स्थित डीटी क्रिकेट ग्राउंड में 4 मार्च को यमेन स्पोर्ट आलख्यूली द्वारा यमेन चषक 2024 का उद्घाटन किया गया, जो 7 मार्च तक चलेगा। इस उद्घाटन समारोह में आदिवासी कच्छ ठाणे जिला ग्रामीण कार्य अध्यक्ष महादेव घटाल जी, भिवंडी कामगार सेना श्रमजीवी संगठन अध्यक्ष महेंद्र निरगुड़ा जी, संयुक्त आदिवासी क्रीड़ा मंडल अध्यक्ष एकनाथ घटाल जी, श्रमजीवी संगठन युवक ठाणे जिला अध्यक्ष मुकेश भागरे जी, रामदास निरगुड़ा जी आदि मान्यवर उपस्थित थे। ठाणे ग्रामीण तथा संस्थापक अध्यक्ष अधीन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ठाणे सन्मान श्री महादेव घटाल साहेबांचे देखील शुभागमन होते आणि एकनाथजी घटाल साहेब आणि सन्मान श्री पिंटू मोले दादा देखील त्यांच्या आतमध्ये आपल्या बघायला मिळतात। महादेव घटाल साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी मात्र पुष्प अर्पित केले जाते। माध्यमातून देखील अर्पित केले जाते। गणपती बाप्पा। त्याच्यानंतर मग सन्मान श्री एकनाथजी घटाल साहेबांच्या शुभ हस्ते देखील त्या ठिकाणी श्रीफल अर्पित केले जाते। सन्मान श्री एकनाथजी घटाल साहेबांच्या शुभ हस्ते मात्र श्रीफल देखील अर्पित केले जाते। संघटना तालुका कामगार संघटना अध्यक्ष सन्मान श्री महेंद्र निरगुड़ा साहेब देखील आपल्या मठात येतात आणि शुभ हस्ते मात्र या ठिकाणी मात्र यज्ञाचं पूजन केले जाते। या ठिकाणी आपण पाहतोय अगदी निरगुड़ा साहेबांच्या शुभ हस्ते मात्र श्रीफल अर्पित केले जाते। आपण राष्ट्रगीत देखील सुरू करणार एक साइड टॉस आपण या ठिकाणी उडवत आहोत आणि त्यानंतर मग नाणेफेकी केली जाते। उद्या शुभ कार्य म्हटलं तर मग गणेशाचं पूजन हे केलं जात असतं आणि इथे आपल्या गंधरायाचं या ठिकाणी पूजन केलं जाते। सन्मान श्री महादेव घटाल साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी हे पुष्प अर्पित केलं जाते गणेशाच्या आणि सन्मान श्री घटाल साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र गणेशाचं पूजन केलं जाते। श्री मुकेशजी भांगरे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी श्रीफल अर्पित केले जाते गणेशाच्या प्रतिमाला। गणपती बाप्पा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा या ठिकाणी श्रीफल देखील अर्पित केले जाते। त्यांनी मात्र आपली राजकीय कारकीर्द पुढे चालवलेली आहे आणि यात शिवसेनेच्या यात निष्ठावंतांच्या यादीमधलं आणि या शाही सन्मान आपल्या या ठिकाणी केले जाते। सन्मान श्री कार्य किंवा असोसिएट साडे त्यांच्या माध्यमातून आपण बघा मिळतात आणि त्या शाही सत्कार स्वागत सन्मान त्या आणि सन्मान श्री गुरुनाथ जाधव साहेबांचा या ठिकाणी करायचं आहे। मी विनंती करू पुन्हा एकदा श्रमजीवी संघटना तालुका कामगार संघटना अध्यक्ष सन्मान श्री महेंद्र निरगुड़ा साहेबांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री नरेशजी गळे साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करायचं आहे। छान व्यक्तिमत्व या मनमिलावू प्रेमल व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते पिंटू दादा मोरे यांच्या माध्यमातून आणि त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी केले जाते। श्रमजीवी में या जिने निरगुड़ा त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा त्यांना याच्यासाठी देईल की आपल्यासारख्या एक आदिवासी मुलांना आदिवासी या संघाला एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ ग्राउंड त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अतिशय चांगलं या सुसज्ज असं ग्राउंड आपल्या मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी अनेक ठिकाणी ग्राउंड असतात, परंतु तिथे खास कधी अमोढमोग याचं हे बघून खेळाडूंना कुठे दुखापत होऊ नये याच्यामुळे निरगुड़ाने महेंद्राने जी भूमिका घेतली की आपल्या आदिवासी असोसिएशनच्या मुलांना एक चांगल्या प्रकारचा खेळ खेळण्यासाठी ही जागा उपलब्ध त्यांनी
त्याच्या याच्याने करून दिली, त्याच्याबद्दल त्यांचं या माझ्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवसेनाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व खेळाडूंना या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खेळ खेळतात, कारण अनेक मॅच होतात आपल्या आदिवासी असोसिएशनच्या, परंतु आपल्या मुलांमध्ये जी ताकद आहे, शक्ती आहे, कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता चांगल्या प्रकारचा खेळ खेळतात. त्याच्यामुळे या सर्व खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आपण खेळ खेळून हा 3 दिवसाचा 4 दिवसाचा जो खेळ आहे अशा प्रकारचे मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आयोगांचा मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 4/3/2024 ते 4/6/7/2024 रोजी जे 4 दिवसाचे क्रीडा स्पर्धेचं जे आयोजन केलेले आहे त्या संदर्भात मी थोडक्यात बोलणार आहे की प्रथम तर माझं एकच म्हणणं आढळराव साहेबांना की आपला आदिवासी समाज हा खूप वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळत असतो, परंतु त्यांचं जे मनोबल वाढवण्याचं काम हे निश्चितच आपल्या समाजातील वरिष्ठ मंडळी असेल किंवा लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, सदस्य हे जे यांनी जर त्याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर निश्चितच आपल्या आदिवासी समाजाचे जे खेळाडू आहेत ते काही खूप चांगले असे खेळतात, त्यांच्याकडे कला गुण आहेत आणि त्याच्यातून पुढे कसे जातील जिल्हा राज्यस्तरावर याची आपण कुठेतरी काळजी घेतली पाहिजे. सांगायचा उद्देश एवढाच आहे की मी सुद्धा एक खेळाडू होतो, पण आता संसारामध्ये पडल्यामुळं काय की संसार लागला म्हणजे सगळं संपलं. तर आज मी खेळत असताना शेतामध्ये खड्ड्यामध्ये खेळत होतो, परंतु हे जे ग्राउंड आहे बिनार आपल्या विविध तालुक्यामध्ये बिनार या ठिकाणी लेडीज स्पोर्ट हे असं ग्राउंड आहे की मी सीझनचे सुद्धा क्रिकेट मॅच पाहतोय, म्हणजे इथे होतात. तर असे आज टेनिस स्पोर्टचे जे आपण आयोजन करतो तसेच काही खेळाडू आपले सीझनच्या मॅच मध्ये कसे खेळायला जाते आणि ज्या खेळाडूंना खरोखर आपल्याला वाटतंय की माझ्याकडे काहीतरी कला कौशल्य आहे असे जर आपण तालुक्यात जर निवड केली तर बऱ्यापैकी त्यांना आपल्याला आपले वरिष्ठ पदाधिकारी आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांनी त्यांना मदत करावी असं एक मला वाटतं आहे. आजच्या या आयोजनासाठी आणि उद्घाटनासाठी आलेले आपल्या ठाणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष माधव काका साहेब आणि ते आता भावी आमदार असं आम्ही त्यांच्याकडे पाहतोय, कारण आजची परिस्थिती जर बघितली तर भिवंडी तालुका हा खूप मोठा आहे, परंतु त्यामध्ये जे होणारे बदल ते आवश्यक असं आम्ही आपल्याकडे पाहतोय ते बदल होती आणि आपला स्वभाव बघून आम्हाला निश्चितच एक आनंद होतोय की आम्हाला पुढे काहीतरी साहेबांकडून पुढे जाण्याची संधी नक्कीच मिळू शकेल. म्हणून सर्व जे काही संघ आहेत, खेळाडू आहेत, त्यांना माझी विनंती असेल की आपल्याकडं जे काही कला कौशल्य असेल खेळाडूंनी दाखवावी, वादविवाद न करता खेळाडूंनी दाखवली पाहिजे. कधी पंचांनी निर्णय दिला तर त्याच्यावर राजरोष करू नये एवढी माझी आपल्या सर्व खेळाडूंना विनंती असेल. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.